राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मागील बाजूस दरडी कोसळल्या। शाळेपासून 100 मीटर अंतरावर दरड कोसळल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मुसळधार पावसात ही स्थिती अधिक गंभीर होऊ शकते, त्यामुळे तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी पाटपन्हाळा ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे। राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मागील बाजूस सुमारे 100 मीटर अंतरावर दरडी कोसळल्या। शाळेच्या अगदी शेजारून गावचा मुख्य रस्ता जातो। गेल्या 2 वर्षात पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत। पावसाचं प्रमाण वाढलं तर भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही। 2 वर्षांपूर्वी डोंगर कोसळल्यानं पाटपन्हाळा गावचा संपर्क तुटला होता। यंदा पुन्हा दरड कोसळल्यानं जिल्हा परिषदेच्या शाळेला धोका आहे। शिवाय मुख्य रस्त्यावर दरड कोसळून पुन्हा एकदा गावचा संपर्क तुटू शकतो। सुमारे 1000 लोकसंख्येचं हे गाव अभयारण्य क्षेत्रालगत वसलेलं असून चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आहे। 2 वर्षांपूर्वी भूस्खलन होऊन संपूर्ण डोंगरच मुख्य रस्त्यावर आला होता, त्यामुळे 15 दिवस वाहतूक ठप्प झाली होती। त्यावेळी प्रशासनानं दगडी पिचिंग करून घेतलंय, पण आता दुसऱ्या ठिकाणी दरडी कोसळण्यास सुरुवात झाली आहे। राधानगरीपैकी पाटपन्हाळा धनगरवाडा आहे। येथे पाटपन्हाळा विद्या मंदिर धनगरवाडा आहे। येथे शाळेच्या पाठीमागे 100 मीटर अंतरावर दरड कोसळण्याचे सुरू झाले आहे। तरी योग्य ते प्रशासनाने योग्य तो निर्णय घेऊन, पावसाचं प्रमाण आता वाढले आहे, योग्य तो निर्णय घेऊन याच्यावर योग्य अशी तात्काळ कारवाई करून आम्हा सर्व ग्रामस्थांचे व शिक्षकांचे सुद्धा यातून सुटका करावी अशी आम्ही विनंती करत आहोत। पाटपन्हाळा धनगरवाडा शाळेच्या पाठीमागे 100 मीटर अंतरावर भूस्खलन व्हायला चालू झालेलं आहे। त्यामुळे शासनाने त्याच्यावर गंभीर उपाययोजना करावी। मेन रोडपासून 100 मीटर अंतरावर हे भूस्खलन व्हायला चालू झालं आहे। मागच्या 2 वर्षापूर्वी पण असंच मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं होतं, तरी देखील शासनाने काय त्याच्या उपाययोजना केली चांगल्या पद्धतीने दिसत नाही। आता पण भूस्खलन व्हायला चालू झालेलं आहे, त्यामुळे शासनाने याच्यावर योग्य तो उपाययोजना करून लोकवस्ती जवळपास आहे शाळेचं तसंच लोकवस्तीचं सुद्धा उपाययोजना करावी। दरम्यान जिल्हा परिषदेनं आणि ग्रामपंचायतीनं तातडीनं या ठिकाणी संरक्षक भिंत बांधावी, दरडी कोसळण्याचा धोका कमी करण्यासाठी तांत्रिक उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। शासनानं आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं तातडीनं याबाबत लक्ष द्यावं अशी पाटपन्हाळा ग्रामस्थांची अपेक्षा आहे।